मंडळी, मराठी भाषा गौरव दिन काल राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण मराठी भाषेचे धडे गिरवले जातात त्या मराठी शाळांना सध्या घरघर लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या तब्बल 17,500 शाळांचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे. या 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 20पेक्षा कमी आहे. त्यामुळे या शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आणि मराठी शाळांच्या या मुद्द्यावर शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. कमी पट्ट्याच्या शाळांचं समायोजन करण्याची भूमिका शासनाची अतिशय योग्य आहे. परंतु हे समायोजन करताना प्रवासाची सुविधा त्यांना जर देणार असाल तर ती विश्वासार्ह असेल का याच्याबाबत मात्र खात्री करण्याची गरज आहे. या इंग्रजी माध्यमांना आदिवासी विद्यार्थी देण्याच्या योजनेचा फेरविचार करून ती रक्कम आश्रमशाळांवर खर्च करणं, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरसकट परवानगी न देता जशा मराठी शाळा बंद करण्याची भूमिका घेतात तशा चांगल्या न चालणाऱ्या इंग्रजी शाळा बंद करणं, अशी भूमिका जर सरकारने घेतली तरच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकू शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.